पक्ष संघटनेचं मजबूत करणं ही खरं सुरुवातीला आमचं प्रामुख्यानं आमचं संपर्क प्रमुखांचं आमचं शिंदेसाहेबांनी जी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती खरं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परवाच गेल्या 15 दिवसापाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा निहाय संपर्क प्रमुखांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात माढा लोकसभा मतदारसंघ हा त्याचं प्रमुख मला केलेला आहे. आणि पक्ष संघटन मजबूत करत असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर तिथल्या विकास कामांचाही आढावा घेत आहोत. काही ठिकाणी पक्षाची ताकद कमी जास्त प्रमाणात आहे, पण त्या ठिकाणी विकास तिथल्या समस्याही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्हा प्रमुख, आमचे संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख यांनाच बरोबर घेऊन तिथं उद्योग क्षेत्र असेल, युवकांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, अनेक विकास कामांचा जो अभाव आहे त्याचीही यादी आम्हाला पक्षप्रमुखांनी करायला सांगितलेली आहे. त्याबरोबर पक्ष संघटन मजबूत करण्याचे अशा दोन्ही जबाबदाऱ्या आम्हाला संपर्क प्रमुखांच्यावर दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही गेले 8-10 दिवस झालं प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं आहे सर्वांनी. आता एकनाथ शिंदे साहेबांनी भाकरी पुरवतात, परंतु भाकरी पुरवत असताना पदाधिकाऱ्यांनी सक्त सूचना दिल्या की आपल्याला काम करायचं असेल तर काम केलंच पाहिजे, नसेल तर पदं खाली करायचं सक्त. अगदी बरोबर आहे. हे कालच मला वाटते माध्यमांच्या माध्यमातून हे आम्ही बघितलं, आम्हालाही समोरासमोर सांगितलेलं आहे. आणि आम्हाला आज इथं पाठवत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये तेवढे आम्हाला अधिकार दिलेले आहेत की खालचे पदाधिकारी जर काम करत नसेल तर त्यांना थांबवून दुसरे पदाधिकारी त्या ठिकाणी नेमले पाहिजेत. कारण आज जे काम पक्ष मजबूतीचं जे काम करायचं आहे आम्हाला, ते जर करत असताना जर कुठं टाळाटाळ होत झाली, सपोज आमची उद्या आम्ही आमच्या कामामध्ये कुठं कामात आमचं कमीपणा जर आढळला तर आमची उद्या त्या ठिकाणाहून आमची बदली होऊ शकते किंवा ह्या पदावरून आम्हाला कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांनी ह्या काटेकोरपणे आपण आपापलं काम केलं पाहिजे. पक्ष संघटन आमचं मजबूत झालं पाहिजे अशा दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. गेल्या 2 दिवसापासून माढा मतदारसंघामध्ये आपण दौरा करत आहात, कसा या दौऱ्याचा प्रतिसाद मिळतो? अतिशय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा मोठा वर्ग हे आपल्या माढा व लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातली 2 विधानसभा मान खटाव आणि पलटण. त्याच पद्धतीने काल मी सांगोला तालुक्यात येतो, परवा मान खटावला आणि पलटणला होतो. आज दिवसभरात 3 विधानसभा मतदारसंघ झाले आहे माझे. आणि मागच्या 4 दिवसापाठीमागं पूर्ण लोकसभेचा मतदारसंघाचा टेंभुर्णीमध्ये आम्ही आढावा बैठक आयोजित केली होती. खरं बाहेर फिरत असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये असेल, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कृतीमध्ये दिसून येईल की अनेक पक्षप्रवेश माढा लोकसभा मतदारसंघातले आमच्या शिवसेना पक्षामध्ये होणार आहेत. आता आपण सांगितलं माढा मतदारसंघामध्ये अनेक पक्षप्रवेश होत आहेत. आता 12 तारखेलाच आपले पंढरपूरचे भगीरथ पालख्यांचा पक्षप्रवेश होतो, त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा होतो. आणि त्याचबरोबर तुम्ही आताही भाषणामध्ये सांगितले की 14 किंवा 15 यानंतर श्रीकांत शिंदे साहेबांचा देखील दौरा होतो. 13 तारखेला 12 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा ठरलेला आहे भगीरथ दादांच्या प्रवेशासाठी. 13 तारखेला सकाळी 10 वाजता सोलापूरमध्ये माढा, सोलापूर आणि धाराशिव अशा 3 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 13 तारखेला ती दौरा आलेला पण आहे तो. आणि आपण आताही सांगितलं की महेश्वर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघातले जे पंचायत समितीकडे त्या गावाचं आपण फिरणार आहात, ते कसं असणार? प्रत्येक दिवशी एका तालुक्यातले मला वाटते आता ह्या तालुक्यामध्ये 18 पंचायत समिती आहेत. करमाळा असेल, करमाळ्यापासून सुरुवात करून आम्ही 3-4 दिवसाचा मुक्कामी या ठिकाणी येणार. मी एक दिवस करमाळा तालुका, एक दिवस माढा तालुका आणि तिसऱ्या दिवशी माळशिरस तालुका, नंतर सांगोला तालुका. म्हणजे असे प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जाऊन तिथली आढावा बैठक घेऊन त्यांचं BLAचं ट्रेनिंग देऊन, आमच्या ट्रेनिंग म्हणजे BLAनं काय काम केलं पाहिजे. बऱ्यापैकी ग्रामीण भागातले सगळे असल्यामुळे सर्वांना माहिती आहे BLAनं काय काम करायचं, कशा पद्धतीनं जे डुप्लिकेट मतदान असेल किंवा जे बाहेरगावी असणाऱ्या लोकांचं कशा पद्धतीनं मतदान लावून घेतलं हे थोडक्यात आमचे ट्रेनिंग होईल. आणि त्या पद्धतीने BLA आमचे कामाला सुरुवात करतील BLAच्या बरोबरीनं. त्यामुळे ते प्रत्येक BLAला भेटलं पाहिजे संपर्क प्रमुख म्हणून खरं ही आढावा बैठक आम्ही प्रत्येक पंचायत समितीच्या गणामध्ये घेणार आहोत. आणि ते येणाऱ्या 15-16 तारखेला त्याची सुरुवात होईल. या BLAच्या संघटना असेल किंवा भेटी दरम्यान असेल, तो डायरेक्ट बाळासाहेब भोवणीशी कनेक्ट होणार आहे, त्यामुळे संघटना मजबूत होणार, त्याबद्दल काय सांगितलं? ते मजबूत करण्याचंच काम आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या भागात आम्ही जात असतो, आज करमाळा तालुक्यात गेलेलो होतो,
परवा मान खटावलं होतं, तिथे विकासाच्या दृष्टीने काय काय केलं पाहिजे हाही आढावा आम्हाला पक्षप्रमुखांनी प्रत्येक भागातला द्यायला सांगितलेला आहे. त्यामुळं आता आज आम्ही करमाळ्यामध्ये गेलो किंवा टेंभुर्णीमध्ये गेलो, उद्योग क्षेत्रामध्ये तिथे थोडं काम केलं पाहिजे, युवकांसाठी रोजगार का उपलब्ध केले पाहिजेत, अशा प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याचाही आमचा आढावा घेण्याचं काम चालू आहे. त्याचंही पूर्ण सर्वे करून तोही पूर्ण लेखाजोखा आम्हाला पक्षप्रमुखांकडे सादर करायचा आहे. त्यामुळे आम्ही फक्त पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर ह्या कामाचाही आम्ही आढावा घेऊन विकास कामाच्या दृष्टीनं काय करता येईल हेही सुद्धा बघणार आहोत आम्ही. आपल्या भाषणामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं की म्हैसूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना प्रेमाचा एक सल्ला देतो. नेमकं काय? प्रेमाचा सल्ला हाच प्रेमाचा सल्ला आहे की आता काम केलंच पाहिजे. मला वरच्या वरिष्ठांनी तसाच प्रेमाचा सल्ला दिला. मी जसं खाली देतोय तसं मलाही परवा सर्वांनी प्रेमाचा सल्ला दिलेला आहे की काम करा नाहीतर जागा खाली करा. हा या साध्या तो आपल्या साध्या भाषेत तुम्हाला सांगतो मी. मलाही जसा सल्ला मिळाला आहे तसा मी सल्ला खाली दिलेला आहे. त्यामुळं काम हे केलंच पाहिजे आणि हे काम मी 20 वर्षातून एकदाच करायचं. ज्या पद्धतीने सांगितलं की पक्ष संघटना तर मजबूत करून चालेलच, पण जनगणना ही परत नंतर 20 वर्षानंतर हे होणार आहे. त्यामुळे 20 वर्षातून एकदा जर काम करायला लागत असेल काही अडचण नाही असं मला वाटतंय. धन्यवाद.